तो सीमारेषच्या पलीकडेच जातोय, अशी परिस्थिती या मैदानात पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात फुलटॉसचा बॉल आहे. तर पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी कामगिरी केली जाईल. स्ट्राईकवर येतील रवी लिंगाला. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी होऊ दिलेला नाहीये. प्रॉपर टायमिंग होऊ शकले नाही. व्हेरिएशन मयूर यांनी अलीकडे वेगवान गोलंदाजीपेक्षा व्हेरिएशनवर भर देतात, कल्पकता दाखवतात, प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न करतात. फलंदाजाच्या दूरवर असून तो हेलकावे कसे घेईल याचा प्रयत्न ते करत असतात आणि तो प्रयत्न पहिल्या 2 चेंडूवर तर यशस्वी झालाय. यावेळेला उस्मान यावेळेला कव्हरच्या दिशेने आपल्या फलंदाजीचं सौंदर्य दाखवत असताना खूप चांगला फटका, खूप सुंदर फटका येतोय. चौकार. 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने या बॉलला पाठवलं उस्मान यांनी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि तो यशस्वी देखील झाला. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहूया किती धावा बनवल्या जात आहेत, त्याच्यावर देखील मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. परंतु मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी आहेत. कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. मागील बॉलवर चौकार आल्यामुळे या बॉलवर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला, परंतु व्हेरिएशन करत असताना आपला टप्पा अचूक राहील याची काळजी गोलंदाजाला घ्यावी लागते. परंतु या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी टप्पा पडला आणि एक्स्ट्राच्या रूपातील रन पाहायला मिळते. मयूर नक्कीच या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य, पहिल्याच मॅच पासून जर पाहिलं तर 5,000 प्रेक्षक पहिल्या मॅच पासूनच ऑनलाईन आहेत. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळला, सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थ, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला रवी आणि उस्मान यांच्या माध्यमातून. तीन धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच षटकात एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला रन तर या ठिकाणी करावेच लागतील. 10 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळत आहेत. रवी यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल त्याला भिरकावून दिलं गेलंय. सीमा रेषा पार 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 पार. षटकार. एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि गरज होती. एका षटकात 2 मोठे फटके तरी येणं गरजेचं आहे आणि ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 16 वर धावसंख्या बघता बघता जाताना पाहायला मिळते, कारण अलीकडच्या फटाफट क्रिकेटमध्ये रन विपुल प्रमाणात आता आपण पाहतोय कुणालजी, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दोन्ही टीमला मॅच मध्ये देखील राहत आहेत. म्हणजे रन तर होत आहेत, परंतु कधीही टीम एखाद्या षटकात जास्त रन आले तर मॅच मध्ये येताना देखील पाहायला मिळते. यावेळेला कव्हर्सला पुन्हा रवीकडून एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चांगला फटका चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि बघता बघता पहिल्याच ओव्हरमध्ये कुणालजी ज्या वेळेला नवी मुंबई टीम बॅटिंग करत होती 12 धावा होत्या आणि यावेळेला जर पाहिलं तर 20 धावा बिनबाद होताना पाहायला मिळत आहेत. खूपच चांगली सुरुवात टीम दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली कडून SN11 नवी मुंबईच्या विरुद्ध खेळत असताना 84 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ठोस सुरुवात. विशेष म्हणजे मयूर वाघमारेच्या विरुद्ध उस्मानने एक आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला एक चौकार उस्मानने खेळला आणि त्याच्यानंतर रवी लिंगालाने षटकाराने चौकार ठोकला. त्यामुळे एक चांगलं पाठलाग मी म्हणेन पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. परंतु अजूनही भरपूर रन आहेत खात्यामध्ये. टीम SN11 नवी मुंबईच्या कमबॅक करण्याची संधी निर्माण होऊ शकते. विकेट घ्याव्या लागतील, परंतु रवी लिंगाला आणि उस्मान पटेल एक चांगले बॅट्समन आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत आणि त्यामुळे ते लक्ष्याच्या दिशेने अशाच पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच प्रयत्न असेल या ठिकाणी या जोडीला थांबवण्याचा, कारण अशाच पद्धतीने धावसंख्या जर येत राहिली तर लक्ष दृष्टिक्षेपात येऊ शकतं. परंतु आव्हान मोठं आहे, एखादी चांगली ओव्हर मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि तो प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांनाही करावा लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटवर ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि संदेजी पाटील यांची ही 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आणि पहिल्याच मॅच पासून खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक जुळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अजूनही कुणी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती असेल आपण करा आणि या मॅचचा आनंद घ्या आणि यापुढील देखील जे इव्हेंट्स या 24 लाईव्ह इव्हेंटवर येतील ते देखील आपण त्याचाही आनंद घेऊ शकता. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अंगद पाटील यांच्याकडे गोलंदाजीची धुरा सोपवली आहे इनामपुरीचे स्टार खेळाडू. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील.
थोडीशी जरूर दुखापतग्रस्त झाले होते काही दिवसापूर्वी, त्यातून सावरत पुन्हा एकदा मैदानामध्ये त्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. परंतु समोर रायगडचा टायगर आणि त्याचबरोबरीने मुंबईचे रवी लिंगाला हे जोडीला आपण पाहतोय. लक्ष हेच आहे ही जोडी फोडायची, लक्ष हेच आहे की या जोडीला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचं. कारण एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तर त्या गोलंदाजासाठी चालण्यासारख्या असणार आहे, निर्धाव चेंडू सारख्याच असतील त्यामुळे षटकार चौकारापासून वंचित ठेवणं हेच लक्ष किंजल ट्रॉफीच्या या मैदानामध्ये आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. याच मैदानामध्ये 3-1 वर्षापूर्वी मला आठवतंय रविराज आहिरे आले होते शिवशक्ती पाली संघाकडून आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेऊन गेले होते. संदीप पाटील पप्पू सोनारी यांनी देखील 2-3 वर्षापूर्वी खूप चांगला खेळ दाखवत असताना तालुका वाईज क्रिकेटमधून चांगली कामगिरी केली होती. पहिलाच बॉल त्याला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने आणि तिकडे पकडली गेली कॅच. यासाठी बोलवलं होतं अंगदला आणि पहिल्याच बॉलवर अंगदने कामगिरी पूर्ण केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मैदानातील 2 पंचांनी केलेली आहे. तर पाहूया तिसरे पंच. आउट निर्णय कळवण्यात आलाय. उस्मानाबाद होतील म्हणजे एक कोंडी फोडली. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या आली होती, अंगदला जी भूमिका दिली होती तुम्हाला विकेट घ्यायची आहे, एक फुलटॉस टाकला गेला. फुलटॉसच्या बॉलवर फुलटॉस चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी फसला आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी अरविंद राणा यांच्या माध्यमातून पकडली गेली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील मुंबईचे नवोदित परंतु धडाकेबाज फलंदाज श्रेयस कदम. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील श्रेयस कदम. उस्मान माघारी परतलेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर SN11 नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली अर्थातच सुमर 11 ही टीम आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. पहिला धक्का तर दिला गेलाय. 84 धावांचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी, म्हणजे अजूनही 64 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. हे अवघड आहे का? तर नाहीये. अशा धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी होतो आणि खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना पोषक असते, वातावरण इकडलं फलंदाजांचं पोषक असतं. खूप कमी वेळा गोलंदाजांचा वर्चस्व देखील या ठिकाणी पाहायला मिळतं, परंतु पहिल्या बॉलवर ते अंगदने गाजवलंय. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील श्रेयस. वा, अंगदकडे हे कौशल्य आहे, व्हेरिएशन करण्याचं त्यांच्याकडे एक प्रचंड कौशल्य आहे, ते त्या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात. बॉलला थोडंसं शरीरापासून दूर ठेवलं, तिकडनं बॉलने हेलकावा घेतला आतमध्ये आदल्या दिशेने आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक निर्धाव चेंडू, खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी निर्धाव चेंडू येणं आणि ते 2 वेळा आलेले आहेत बॅक टू बॅक. ते म्हणजे अंगद पाटील यांच्या माध्यमातून श्रेयस यांच्या विरुद्ध आता सज्ज होतील. ओहो, यावेळेला वेगात चेंडू होता, खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडंसं अगोदर जर पाहिलं तर थोडीशी कमी गती, थोडासा पाठी टाकला होता. यावेळेला खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे की काय मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाही, प्रभावित झाले आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळेल बॅटच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 धावा, 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील रवी. मागील षटकात चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहेत आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. बॉलला आतमध्ये ढकललं, 1 धाव घेतली गेली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पंचांच्या भूमिकेत द्वारकानाथ चोरगे बेलवलीचे आणि त्याचबरोबर संजय सावंत लोबो यांना आपण पाहू शकता.
षटकार कळवला जातोय. तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला हा. 6 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अंगद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. रवी कॅच बॉलला आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु तिसऱ्या पंचांच्या निर्देशनास ती गोष्ट आली. 27 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा अंगद. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. रवी यांच्या बॅटमधून आलेला फटका पंचांनी कसं बसू स्वतःला वाचवलं आणि 4 धावा मात्र या ठिकाणी वसूल केल्या जातात. चांगली बॅटिंग रवी यांच्या माध्यमातून. येतोय चौकार. 31 धावा धावफलकावर. सुरुवात जर पाहिली तर अंगद यांच्या बाजूने होती, परंतु आता आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली अर्थातच उमर 11 टीम करताना पाहायला मिळते. रवी बॅटिंग करतायत. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत रवी लिंगाला. याही वेळेला मिड विकेटची दिशा मात्र सिलेक्ट केली गेली आहे. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु थांबवलं श्रेयस यांनी त्यांना आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. स्कोर जर पाहिला तर 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते आणि 32 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं, कारण नियंत्रित धावसंख्या या ठिकाणी येताना पाहायला मिळाली कुणालजी. 2 षटकं संपतायत, 1 गडी बाद, 32 धावा. चांगला पाठलाग मी म्हणेन, कारण पहिल्या डावामध्ये 2 षटकाचा खेळ संपला त्यावेळेला 35 धावा स्कोर बोर्डवर आले होते आणि या दुसऱ्या डावामध्ये 32 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. आणि विशेष म्हणजे रवी लिंगालाची बॅट तळपते. त्याची भूमिका जी आतापर्यंत राहिली या मॅच मध्ये अतिशय दमदार खेळ त्याने केला. उस्मान आउट झाला, परंतु सध्या तो चांगला खेळताना दिसतो. 18 चेंडूमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवलीला. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. एक चांगली मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेत या ठिकाणी येताना पाहायला मिळते, कारण एका बाजूला जर पाहिलं तर एक विकेट उस्मानची गेली जरूर, परंतु रवी लिंगाला फाईट करतायत. श्रेयस अजूनही फॉर्मात यायचेत, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी ते करतील. प्रसन्न पाटील यांना आमंत्रित करण्यात येते गोलंदाजी करण्यासाठी. एक युवा गोलंदाज आहेत आणि मागील हंगामात खूप प्रभावित करणारी कामगिरी राहिली आहे त्यांच्याकडून. पाहूयात या हंगामात कशा प्रकारची कामगिरी करतायत. विशेष म्हणजे खुल्या गटात देखील त्यांची दखल घेतली गेली आणि मोठमोठ्या संघांमध्ये देखील आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांना संधी मिळाली नेरे दोंदरे विभागातील या खेळाडूला. तर पाहूया समोर जर पाहिलं तर रवी लिंगाला आणि त्याच्या बरोबरने श्रेयस कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपकदादा प्रतिष्ठानसाठी. किंजल ट्रॉफी 2021 आपण या ठिकाणी पाहत आहात. हळूहळू मात्र प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या दिशेने होताना पाहायला मिळते. नेहमीच या मैदानात ज्यावेळेला स्पर्धा असते, ही मैदान असू देत किंवा पनवेलचं एक मोहल्ल्यातले एक मैदान असू देत, नगर परिषदेच्या ग्राउंडवरचं, आता महानगरपालिकेचं, तर त्याही ठिकाणी नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, जिकडे फलंदाजांचं नेहमीच नंदनवन राहिलंय. हो हो, या गोलंदाजाचं हे वैशिष्ट्य आहे, बॉलला अतिरिक्त उसळी देतात, चांगल्या लेंथवर टाकतात आणि रवी सारख्या फलंदाजाला पहिल्या बॉलवर तर नक्कीच रोखण्यात यशस्वी झालेत. चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल नंतर समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतील. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलतील आणि या सर्व गोष्टी आमच्यापर्यंत कांचन बालकर, आमचे समालोचक मित्र, आमचे गुणलेखक मित्र पोहोचवत आहेत. टप्प्याचा बॉल होता, उसळी घेणारा होता, त्याला बिरकावून दिलं गेलं. सीमा रेषा पार. षटकार येताना पाहायला मिळेल. दडपण जे होतं पहिल्या बॉलवरचं ते रिलीज केलं. टप्पा आणखी थोडासा पाठी घेण्याचा प्रयत्न झाला. रवीने लगेच पिक केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला भिरकावून दिलं. 6 धावा वसूल केल्या गेल्या. 16 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. येणारे 4 चेंडू खूप निर्णायक असतील. त्यावर कसं समीकरण राहतं या मॅचचं तेच या ठिकाणी पाहावं लागेल. प्रसन्न पहिला बॉल जर पाहिलं तर प्रसन्नने त्यांच्या संघाला प्रसन्न केलं, परंतु दुसऱ्याच बॉलवर जर पाहिलं तर रवी लिंगाला यांनी आपल्या फलंदाजीचा इंगा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्यामुळे दोघांमधील हे द्वंद्व, हे युद्ध नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल.
एक गोलंदाजाचा तर एक फलंदाजाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर तिसरा पुन्हा एकदा घेऊन येताना पाहायला मिळतील ते म्हणजे प्रसन्न. व्यावसायिक क्रिकेट आज आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली मक्तेदारी सांगणारे खेळाडू आज या मैदानात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या विविध भागात स्पर्धा सुरू आहेत, परंतु आज किंजल यावेळेला समोरच्या दिशेने एक ऐटी थाटामाटात राजस फटका प्रॉपर टायमिंग रवी लिंगालाचे आज पाहायला मिळत आहे. सुप्रीमो चषकाची बेस्ट बॅट्समनची दुचाकी देखील जिंकण्याचा मान रवीच्या नावावर आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर अगदी खराडी चषकाची देखील दुचाकी जिंकण्याचा मान त्याच्यावर आहे. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये मागील 13-14 वर्ष जर पाहिलं तर रवीला खेळताना आपण पाहतोय आणि आज तो अनुभव या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. रवी 15 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 षटकार लगवण्यात यशस्वी झालेत. रवी यांच्या बॅटिंगचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, जसा बॉल तसं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. पहा, कव्हर्सलाही त्यांनी फटके खेळले, त्यांनी समोरच्या दिशेने खेळले, त्यांनी मिड विकेटला स्क्वेअर लेगला देखील फटके खेळले आणि प्रॉपर जसा बॉल तसं फटके. कारण विशेष म्हणजे रवी यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, मुंबईतले जे बन ग्राउंडचं क्रिकेट आहे तर कोणत्याही प्रकारच्या बन ग्राउंडवर देखील निष्णात बॅटिंग करतात. तर आज पाहूया पनवेल नगरीमध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करतायत. समोर जर पाहिलं तर युवा गोलंदाज आहेत प्रसन्न पाटील. 44 धावा झालेल्या आहेत. तिसरी ओव्हर सुरू असताना अजूनही 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता रवी लिंगाला. याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि आणखीन एक दिमागदार चौकार येताना पाहायला मिळेल. प्रॉपर टायमिंग याही वेळेला पाहायला मिळालं. मैदानाची लांबी थोडीशी कमी आहे, विकेट मात्र नक्कीच फलंदाजात पोषक आहे आणि फुलटॉस चॅम्पियनचा चेंडू आहे. या तिघांचंही समीकरण जुळून आलं आणि आणखीन एक फटका सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी झाले. चौकारासाठी 14 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. रवीची बॅट मात्र सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर रवी नावाचं वादळ पहिल्या डावात देखील पाहिलं तर विशाल शहा खूप चांगली कामगिरी झाली, किरण यांनी चांगली कामगिरी केली, परंतु दुसऱ्या डावात सामन्याची सूत्र रवी लिंगाला यांनी आपल्या हातात घेतली. या आणखी एक फटका, वाह काय फटका होता. जबरदस्त फटकेबाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना टायमिंग 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 प्रॉपर करताना पाहायला मिळत आहेत आणि एका मागोमाग एक हल्ले चढवत आहेत रवी या ठिकाणी आणि प्रभावित करणारी बॅटिंग. 11 बॉलमध्ये 44 धावांवर खेळतायत रवी लिंगाला आणि अजूनही 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. तर 54 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. समोरील टीमच्या जर पाहिलं तर 22 चेंडूमध्ये त्या झाल्या होत्या. तर हाही लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कांचनजी पालकर करतायत. आमच्या रायगड समालोचक असू यांचे एक महत्वाचे घटक आहेत. जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रसन्नला इतर गोलंदाज आता मार्गदर्शन करतायत, कारण सिनियर आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन होणं स्वाभाविक आहे. त्याचे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे, कारण इकडे एक डॉट बॉल सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि तो टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच त्यांच्याकडून केला जाईल. हो, यावेळेला थोडीशी संधी होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही. हवेत चेंडू काही काळ जरूर राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी बघता बघता धावसंख्येने एक मोठा पल्ला गाठलाय. कुणालजी अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठेही जाऊ शकते, परंतु चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली आहे. उमर 11, कारण ओव्हर जर पाहिलं तर 3 संपतायत आणि 3 ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर 58 झालेला आहे. कुणालजी त्या 58 पैकी मला वाटतं 48 धावांवर खेळताना दिसतोय फलंदाज रवी लिंगाला. म्हणजेच पहा, 58 पैकी 48 धावा त्याने केलेल्या आहेत. अर्धशतकाच्या तो उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे थोडासा सामना सोपा तर त्याने केलाय, परंतु इथून जर एखादा ब्रेक थ्रू दिला टीम SN11 नवी मुंबईकडून एखाद्या गोलंदाजाने तर कमबॅक होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे सेट बॅट्समनला आउट करणं गरजेचं आहे, परंतु ज्या पद्धतीने रवी लिंगाला खेळलाय आतापर्यंत या सामन्यामध्ये मंत्रमुग्ध केले प्रेक्षकांना. चारही बाजूला चौफेर फटकेबाजी काय असतं ते त्याने दाखवलं. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मगाशी जो पुल फटका त्याने दाखवला, तो षटकार ज्यावेळेला प्रसन्नला त्याने खेळला, पहिला बॉल डॉट गेला, त्यानंतर काय हँडल आहे कोऑर्डिनेशन त्याने दाखवलं. परंतु यानंतरचा जो सामना आहे त्याच्या टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी आता यायचंय लवकरात लवकर. विनोद 11 पनवेल आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली. याही वेळेला थोडीशी संधी होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही. 4 धावांसाठी बघता बघता धावसंख्येने एक मोठा पल्ला गाठलाय. आणि 4 धावांसाठी 26 धावांची आवश्यकता.
पहिला बॉल जर पाहिलं तर कावकरांच्या दिशेने खेळला जातो, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल केला जातो, डेंजर इंडला स्वतः रवी होते परंतु प्रयत्न त्यांच्याकडून झाला, 2 धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय, श्रेयस कदम रवी ही जोडी मात्र त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते, 60 धावा धावफलकावर आहेत, प्रत्येक बॉल आता मात्र यापुढचा निर्णायक असणार आहे, क्षणाला घडामोडी देखील बदलताना पाहायला मिळतील, 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता, एखाद दुसरी विकेट एखाद दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो SN11 नवी मुंबई टीमला, टप्प्याचा बॉल त्याला अनोख्या शैलीत खेळला समोरच्या दिशेने परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत आणि टप्प्याच्या बॉलला समोरच्या दिशेने एक जबरदस्तीने खेळण्याचा प्रयत्न श्रेयसकडून झाला परंतु प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी होऊ शकलं नाही, एक चांगली कॅच पकडली गेली आणि श्रेयस कदम मात्र माघारी पडताना पाहायला मिळत आहे. ऋतांशूने पकडली एक चांगली कॅच, कुणालजी श्रेयस माघारी परत आहेत. चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन, कारण टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाही, आउटसाइड ऑफस्टमचा बॉल होता आणि तो लॉंगॉनला तो खेळला, वायडिश लॉंगॉनला. ऋतांशूचं बॉडी बॅलन्स खूप चांगलं होतं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. रवी लिंगाला अजूनही खेळतोय मैदानामध्ये, मी चर्चा करत होतो ब्रेक थ्रूची, थोडासा दबाव तर निर्माण करू शकतात परंतु सध्या आपण पाहिलं पहिल्या बॉलवर 2 रन आले, त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कमबॅक झालंय. 10 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवलीला. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अंगद पाटील, रवी आक्रमण करतायत, फटका तर खेळला गेलाय, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि हो या ठिकाणी अंगद पाटीलने मॅचला कलाटणी दिली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या गेल्या, अर्धशतकावरच्या उंबरट्यावर असणारे रवी मात्र बाद झालेत. थोडासा कमी गतीने बॉल टाकला, सरळच्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीने रवी बॅटिंग करत होते यावेळेला फसले आणि जो आपण विचार करत होतो ब्रेक थ्रूची तो मात्र या ठिकाणी 2 मिळून दिलेले आहेत आणि बॅक टू बॅक 2 आलेल्या विकेट मॅचला नक्कीच कलाटणी मिळताना पाहायला मिळतील. परंतु रवीने खुश केलंय, 48 धावांची एक महत्त्वपूर्ण पारी त्यांनी या ठिकाणी खेळली परंतु मोक्याच्या वेळेला ते बाद देखील झालेत. अंगदकडे ही क्षमता आहे, खूप चांगला ऑफ कटरचा वापर त्याने केला, फिंगर थोडेसे रोल केले बॉलवर आणि जो ऑन साइडला फटका खेचायचा होता त्याचमुळे मिस टाइम झाला हा फटका, बॅटच्या अगदी कडेला बॉल लागला.